श्री गुरुदेव. सकाळ सकाळ चालली बघा मैनाबाईची व्यवस्था. आता मैनाबाईला स्वच्छ धुवून घ्यायचं होतं कारण ती काल वेलेली होती. माशी बसून हसाडी पडायला नको म्हणून इकडं धुवणं चाललंय. आणि गाई खाली नेऊन बांधलेल्या होत्या आप्पांनी. आणि मग परत ते सोडायला मी गेले होते तिकडं कुरणाच्या वाटीपर्यंत. वापस आले, कारवडी बाहेर सोडून दिल्या. तर खुराकासाठी इतक्यासारखा आतमध्ये यायला बघत होत्या. त्यांनी काय मला स्वच्छ इतकं करू दिलं नाही. सतत नेहमी मध्ये मध्ये त्यांना जाऊन हाणावं लागलं. आणि एक पलीकडल्या कडला कारवड होती, ती प्यायला लागली होती गाईला, म्हणून तिला अलीकड बांधलं आणि दोघीच्या मध्ये एक टिप टाकला, म्हणजे जे करून दोघीतली वैरण खाता दिवसभर. आता दिवसभर गाईंना काय वैरण नसते, फक्त कारवडींलीच असतं. सकाळी आणि संध्याकाळी गाईंनी भरपूर अशी पोट भरून वैरण टाकून घेते. आणि मग इकडं चाललंय बघा माझं गाई सोडून द्यायला. आता यातल्या 4-5 गाई बांधलेल्या असतात बघा दिवसभर, कारण त्या इतक्या आगाऊपणा करतात की जाळीतून बाहेर उड्या मारायला बघतात. त्याच्यामुळं 5 गाई बांधलेल्या असतात आणि बाकीच्या रिकाम्या सोडून द्यायच्या. आज गोट्यावरचं काम मात्र एकटीवरच होतं बघा. आणि गोट्यावरून असं घरी आलं का इतका पाऊस आला. चला म्हटलं आता घास तोडायला जायचं होतं. पाऊस आल्यामुळं घास थांबवला आणि मी उघडल्यावर म्हटलं चला घास तोडून घ्यावा. आणि परत इकडे मिरचीचं बी काढायला चाललंय बघा. मिरच्या इतक्या झालेल्या होत्या कारण त्यांच्या त्या ह्याच्यावरूनच कळायला लागलं होतं मिरच्या खूप तिखट आहेत. बेडगी मिरची पण घेतली थोडीशी. गेल्या वर्षी काय झालं होतं, बेडगी मिरचीचं सगळं रोप टाकलं आणि भरपूर अशी बेडगी मिरची झाली. आता दोन्ही पण प्रकारचे टाकलेत बघा. चला श्री गुरुदेव, बाय.